धाकटी पंढरी नारायणगडावरती मनोज जरांगे पाटलांचा दुसरा दसरा मेळावा होतो। या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून मराठा बांधव याला सुरुवात झालेली। विशेषतः पाहायला गेलं तर झालेला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होते। प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी आक्रोश केला, मात्र शेतकरीच या ठिकाणी चक्क बैलगाडी घेऊन दसरा मेळाव्याला हजर झालेले आहेत। बैलावरती मनोज जरांगे पाटलांचं रेखाचित्र देखील काढलेलं आहे। संपूर्ण दुसरीकडे पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं रेखाचित्र काढलेलं आहे। आणि विशेषतः पाहायला गेलं तर एक मराठा लाख मराठाचा देखील असा उल्लेख केलेला आहे। माझ्यासोबत बांधव आहेत, काय सांगाल? आज बळीराजा प्रचंड संकटात आहे आणि तुम्ही दसरा मेळाव्याला स्वतः बैलगाडी घेऊन आलात। बरं, घरी थांबून तरी काय करणार? कारण की आमचं पूर्ण पीक हे पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। तर घरी थांबून समजा उपयोग काय? समजा आमचं थांबून तर काहीतरी जर आमचा मनावर किंवा आमच्या छातीवर दगड ठेवून आम्हाला मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं लागणार आहे। इथून मागे राहिलो तर इथून पुढे राहणार आहेत। तर घरी काय, कारण की घरी थांबून बी काय मन लागणं झालंय। काय आज अपेक्षा काय? जरांगे पाटील काय बोलतील आज? ही अपेक्षा आहे की आता आपलं मराठा समाज पूर्ण एकजूट झाला आहे आणि हैदराबाद गॅजेट लागू होणार आहे, सातारा संस्था बी लागू होणार आहे। आणि पुन्हा आता इथून इथली जी विशेषतः पाहायला गेलं तर ओला दुष्काळ जाहीर करावा मागणी होते। मनोज जरांगे पाटला कोण तुम्ही असे अपेक्षा ठेवणार आहात का? काही म्हणजे बोलायसाठी सांगणार आहात का? नाही, अपेक्षा तर आम्ही ठेवणार आहेतच। तर 5-6 दिवसाखाली आम्ही स्वतः आमच्या आष्टी सर्कलचे आम्ही 5-6 जण तर अंतरवलीमध्ये गेलतो, कारण की दाताची प्रकृती पार खालावली होती आणि ते गॅरेजसाठी ऍडमिट होण्यासाठी जाणार होते। तर ते म्हणले आपल्या नारायणगड झालं तर तुमच्या भागाला आम्ही पाणी करायला येणार आहे आणि सरकारला तिथून सांगणार आहे की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। नक्कीच सरकारला ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून मागणी होणार आहे। कसं बघताय आज तुम्ही मेळाव्यावर कुठून आलात, काय सांगाल? आम्ही आष्टी तालुक्यातून आज इथे दसरा मेळाव्यासाठी आलेलो आहेत। दादांची प्रकृती खालवलेली आहे, परंतु दादा असे म्हणले की ज्याला येणं शक्य होईल त्यांनी इथे आता भरपूर लोक यायला लागलेत आणि अजून काही येणार आहेत। नक्कीच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्यासाठी आलेले, काय सांगाल तुम्ही? आज स्वतः बैलगाडी घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। 400 वर्षापूर्वीनंतर छत्रपती शिवाजी महाराज जसे काय आहेत तसे आम्हाला हे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आम्हाला आज जस काय शिवाजी महाराजाच्या रूपातच आम्हाला दिसतात। आम्ही समस्त मराठा बांधव जस काय आम्ही त्यांचे मावळे आहेत, ते तिथं खंबीरपणे उभे, त्यांना आम्ही पाठबळ देण्यासाठी आमचा जीवाचे प्राण करून आकांत करून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तटस्थ समस्त मराठा बांधव महाराष्ट्रातील एकमेव तळागाळातील शेतकरी बांधव असू आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। शेतकरी संकटात आहे, दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करावा मागणी होते। जरांगे पाटील सरकारला इशारा देतील, कारण गतवर्षी या मंचावरून आरक्षणाचा इशारा दिला होता, मात्र यावेळेस शेतकऱ्या संदर्भात इशारा देतील का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जरूर देतील, कारण की नुकसानच तसं झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पुसायला आज धरणीमाय सुद्धा जागा द्यायना, शेतकऱ्याला द्यायना, कारण की शेतकऱ्यांचा हवं गोदावरी काठचं त्यांच्या घरात आजही पाणी आहे। ते घर स्वतःचा परिवार घेऊन ते इकडे तिकडे आपापल्या नात्याच्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि त्यांचे जनावर पूर्ण वाहून गेलेले आहेत। त्यांच्या आतोनात नुकसान झालेलं आहे। त्या परिस्थितीत खंबीरपणे इथे आज जे दसरा मेळावा आहे तिथे मनोज दादा हे त्या शेतकऱ्याविषयी बोलणार जरूर आहे। काय सांगाल? आज दसरा मेळाव्याला उपस्थित झालात, कसे मेळावा होणार आहे? काय मनोज जरांगे पाटील भाषण करतील, तुम्हाला काय नेमकी अपेक्षा? नक्कीच जे मराठा बांधवांना पाठीमाग ओबीसी मधनं आरक्षण गॅजेट जे हैदराबाद गॅजेट लागू करायचं होतं ते नक्कीच आज या विजयदशमीच्या निमित्तानं विजय सभा म्हणलं तरी काही हरकत नसावी। परंतु ज्या छत्रपती शिवरायानं हिंदवी स्वराज्याचं संस्थापक बनले आणि ज्या महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्या शेतकऱ्यांची गवताची काडी देखील गहाण राहता कामा नये असे विचार छत्रपती शिवरायांचे होते। त्यांच्या पाठोपाठच आज आमचे मनोजदादा जरांगे पाटील देखील या शेतकऱ्यासाठी लढतायत। प्रत्येक वेळेस ज्या आता पाठीमागं जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी संकटामध्ये पाहायला मिळतोय। महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जे काही जलवाहिनी गोदावरी नदी आहे, त्या गोदावरी काठच्या नदीची आजची परिस्थिती पाहायला गेलं तर कित्येक गाव आज उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात। कोणाच्या घरामधील अन्न वाहून गेलेलं दिसतंय, कोणाचे जनावर पाण्यामध्ये गेलेले दिसत आहेत, तर कुणाचं अख्खं पीक ज्या पिकावरती आपल्या शिक्षणाची मुलांची फी भरायची आहे, ज्या पिकावरती आपलं जनजीवन चालवायचंय, तर पिकच आज पाण्यात गेलेलं दिसतंय। आज पाटील नक्कीच शेतकऱ्याविषयी बोलतील,
शेतकऱ्यांच्या जे काही भावना आहेत, जे काही शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा असं नक्कीच पाटील सांगतील अशी ग्वाही देतो, अपेक्षा आहे. आज मनोज जरांगे पाटील शेतकऱ्याविषयी सरकारला इशारा देतील आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते, अशी अपेक्षा मराठा बांधव आणि समाज बांधव व्यक्त करतात.